आज आपण समाजामध्ये पाहतो की खूप सुशिक्षित लोक आहे जे स्वतःला सुशिक्षित एज्युकेटेड म्हणून घेतात, परंतु त्या समाजामध्ये देखील आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या पिचलेली लोक जी काय आहेत ती आज आपल्याला पाहताना दिसत आहेत. तर या सगळ्या समस्याची मूळ कारण काय आहेत हे पैगामच्या माध्यमातून आपण मानवी मूल्यांचा पैगाम हे जे काही साप्ताहिक आहे या माध्यमातून पाठवत वेळोवेळी समाजापुढे ते चित्र जे काय आहे ते आणत असतो. म्हणून बाबासाहेबांनी 26 जानेवारी 1950 ला संविधान ज्यावेळेस अर्पण केलं या भारतीय त्यावेळेस एक सूचना आपल्याला केली होती की 26 जानेवारी 1950 ला आपण एका विरोधात्मक परिस्थितीमध्ये प्रवेश करत आहोत. राजकीय जीवनामध्ये आपल्याकडे समानता असेल, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आपल्याकडे विषमता असेल आणि ती जर आपण लवकरात लवकर दूर केली नाही तर मी एवढ्या मोठ्या कष्टानं उभा केलेला जो काही डोलारा आहे तो डोलारा आपलेच लोक उद्ध्वस्त करतील आणि त्याचं काम जे काय आहे ते काम या देशातील मनोवादी व्यवस्था, या देशातील शेटजी भटजी ब्राह्मण बन्या निरंतर चालू आहे. म्हणून पैगामने एक महात्मा फुलेंनी सांगितलेलं सूत्र जे काय आहे ते सूत्र घेऊन पैगाम निरंतर काम करत आहे की या देशातील शेटजी आणि भटजींविरुद्ध या देशातील शूद्र आणि अतिशूद्रांचा संघर्ष जो काय आहे तो संघर्ष झाला पाहिजे. त्या शूद्र आणि अतिशूद्रांना बाबासाहेब संविधानिक भाषेमध्ये SC, ST, OBC, मायनॉरिटी आणि मराठा समाज अशी ओळख जी काय आहे ती ओळख देतात आणि त्यांना वैचारिक संघर्ष करण्यासाठी सज्ज जे काय आहे ते सज्ज करतात. म्हणून पैगामने या महात्मा फुलेंच्या सूत्राचा वापर करून जे काय आहे यास भारतामध्ये वैचारिक परिवर्तन आणण्याचं जे काय आंदोलन आहे ते आंदोलन घेतलेलं आहे की पैगामचा उद्देश आहे या देशामध्ये असणारी जातीपातीची उच्च नीचेची व्यवस्था नष्ट करणे आणि या ठिकाणी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव प्रस्थापित करणं की जी संविधानाला अपेक्षित आहे. जर आज आपण 64 वर्षाचा विचार जर केला तर 64 वर्षापासून संविधान विरोधीच कामं होताना आपल्याला दिसत आहेत. ज्या सरकारवरती सार्वभौम लोकशाही समाजवादी धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करण्याची जबाबदारी त्या संविधानाने दिली होती ते संविधान चालवणारे लोक जे काय आहे ती जबाबदारी पार पाडण्यास 64 वर्षामध्ये असमर्थ जे काय आहे ते ठरलेले आहेत. का तर या देशामध्ये आज 85 कोटी लोक असे आहेत की त्यांचं दर दिवसाचं उत्पन्न 20 रुपये आहे. त्या 20 रुपयामध्ये तर त्यांचं कुटुंब व्यवस्थित चालत नसेल तर त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत ज्या काही गरजा आहेत त्या जर पूर्ण होत नसेल तर निश्चितपणे विचार करण्याची गरज आहे की या देशाचं शासन आणि प्रशासन चालवणारे जे काही लोक आहेत ते लोक कोणाचे आहेत. म्हणून पैगामच्या माध्यमातून आपण वेळोवेळी या दुःखी, कष्टी, शोषित, पीडित लोकांना सांगत आहोत, ओळख करून देत आहोत की या देशाचं शासन आणि प्रशासन हे एकाच वर्गाच्या हातामध्ये आहे. ही आपली खऱ्या अर्थानं समस्या आहे. म्हणून पैगाम निरंतर गेली 3 वर्षापासून आम्ही मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये काम करत असताना की ज्या सरकारला घर, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षणाची जबाबदारी दिली होती ते सरकार पार पाडत नाही. उलट जे झोपडपट्ट्यामध्ये राहणारे गरीब लोक आहेत तर त्यांच्या झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करण्याचं काम जे काय आहे ते काम हे सरकार करत आहे. म्हणून आज आम्ही डोळ्याने पाहिलं आहे की ज्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या 2 वेळचे अन्नाचे प्रश्न सुटू शकत नाही त्या लोकांच्या झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करून 1 महिना, 2 महिने, 3 महिने या सरकारने, या व्यवस्थेने त्यांना रस्त्यावरती झोपायला भाग पाडलेला आहे. ही आमची सामाजिक व्यवस्था आहे, ही आमची राजकीय व्यवस्था आहे आणि हे कुठपर्यंत चालणार आहे याचं विचारमंथन करणं हे आपल्यासारख्या सुशिक्षित बांधवांचं काम आहे. पण हा सुशिक्षित वर्ग देखील खऱ्या अर्थानं पार पाडताना दिसत नाही. जर आम्ही ज्या समाजामध्ये जन्मलो आहोत त्या समाजाचं काहीतरी उत्तरदायित्व आहे, आमचं काहीतरी देणं आहे, ही भावना समाजामध्ये कुठेतरी कमी होताना दिसते आहे. आणि झोपडपट्टीमध्ये राहणारा माझा बांधव त्या ठिकाणीच राहू द्या आणि आम्ही मात्र 1, 2, 3, 4 अशा बिल्डिंग मध्ये राहत आहोत.
ही जी काही भावना आहे ही खऱ्या अर्थानं वाढीस लागलेली आहे. म्हणून बाबासाहेबांनी या सुशिक्षित आणि शिक्षित लोकांवरती जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी जर ओळखली तर खऱ्या अर्थानं महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत जो काय आहे तो भारत निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. परंतु आज आम्ही ज्यावेळेस समाजामध्ये जातो तर आज ज्या भारताचा कणा ज्या भारताच्या विकासाची जबाबदारी या युवकांवरती आहे ते युवक देखील आज नाक्यावरती आज घोळका करताना बेरोजगार म्हणून हिंडतायत. मग या भारताकडून आपण कोणाकडे आशा करणार आहोत की ज्यांच्यावरती जबाबदारी आहे तेच लोक आज बेजबाबदार झालेले आहेत. तर या भारताचं भवितव्य काय आहे याचा विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. दुसरं असतं की आम्ही ज्यावेळेस फील्डमध्ये जातो त्यावेळेस लोक आम्हाला सांगतात की आम्ही एवढे बिजी आहोत की आम्हाला तुमच्या कामासाठी तुमच्या मीटिंगला येण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. का? कारण हे सामाजिक परिवर्तनाचं जे काय काम आहे हे एक राष्ट्र निर्मितीचं काम असतं आणि हे सामाजिक परिवर्तनाकडे जे लोक दुर्लक्ष करतात त्यांच्यावरती गुलामगिरी आल्याशिवाय राहत नाही. हा आपला इतिहास आहे की हजारो वर्षापासून आपण ज्या कामाकडे लक्ष द्यायला हवं होतं त्या कामाकडे आपण लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आज आपल्यावरती हे दिवस आलेले आहेत. कोणते दिवस आलेले आहेत की आज आपला समाज 2 वेळेचं त्याला अन्न भेटत नाही, अंगभर वस्त्र भेटत नाही, त्यानंतर त्याच्या हाताला योग्य काम मिळत नाही, त्याचं आरोग्य जे काय आहे ते आरोग्याचा अतिशय निम्न थर आहे की जो जनावरांचा देखील नाही इतक्या वाईट अवस्थेमध्ये आज आपला समाज आरोग्याच्या बाबतीत जीवन जगत आहे. म्हणून सरकारने या देशातील जनतेची काळजी घ्यायला हवी, त्यांच्या पालकत्व स्वीकारायला हवं. परंतु सरकारने गेले 63 वर्षामध्ये ही जबाबदारी थोडी देखील पार पडली नाही. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना असतील, वेगवेगळे फंड असतील, या माध्यमातून लोकांना फक्त आमिष दाखवण्याचं काम जे काय आहे ते काम गेली 63 वर्ष झालं आणि आमच्या समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये काही बदल झालेला नाही. म्हणून पैगाम हे सामाजिक संघटन आहे की जे आमच्या भावांची आमच्या बहिणींची दुःख काय आहेत, त्यांच्या वेदना काय आहेत, त्यांचे कष्ट काय आहेत याची जाणीव जी काय आहे ती जाणीव आहे, तळमळ आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पैगाम निरंतर काम जे काय आहे ते काम करत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला बाबासाहेबांच्या महात्मा फुलेंच्या स्वप्नातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायप्रिय जर भारत घडवायचा असेल तर आपल्याला सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सक्रिय आणि गतिमंतेने काम जे काय आहे ते काम करायला हवं. आणि जर ते काम जर केलं तर खऱ्या अर्थाने येणारे दिवस सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे असतील. किंवा जी हजारो वर्षापासून जी आपल्यावरती जी परिस्थिती होती की शिक्षण, संपत्ती आणि शस्त्रापासून वंचित, तीच परिस्थिती या देशातील शेटजी भटजी जी काय आहे ते शेटजी भटजी आणल्याशिवाय राहणार नाही. दुसरा प्रश्न असा विचारला जातो की तुम्ही शेटजी भटजी का शब्द वापरता, की त्या शेटजी भटजी आज कुठे आहेत, ती विषमता, ती जाती व्यवस्था, ते जाती व्यवस्थेचे चटके आज आम्हाला दिसत नाहीत. म्हणून ज्या महापुरुषांनी जी आम्हाला विचारधारा सांगितलेली आहे त्या विचारधारेवरती आमचं प्राणाच्याही पलीकडे श्रद्धा आहे, निष्ठा आहे आणि विश्वास आहे. काय सांगितलेलं आहे आमच्या महापुरुषांनी की क्लिअर कट भेदरेषा जी काय आहे ती केलेली आहे की शेटजी भटजी बाजूला, शूद्र अतिशूद्र बाजूला, ब्राह्मण बाजूला, ब्राह्मणेतर बाजूला, क्षत्रिय बाजूला आणि त्या देशातील ब्राह्मण बाजूला. हे जी काय भेदरेषा जी केलेली आहे ती भेदरेषाच आमची आयडेंटिटी, आमची ओळख आहे. ती आयडेंटिटी, आमची ओळख आम्ही कदापि पुसणार नाही. आम्ही या देशातील शूद्र आणि अतिशूद्र आहोत, या देशातील ब्राह्मणेतर आहोत, या देशातील शूद्र आहोत आणि तीच ओळख आम्हाला ठेवायची आहे आणि त्याच ओळखीने आमचं कल्याण जे काय आहे ते कल्याण होणार आहे. तर या शेटजी भटजी या शब्दाच्या अर्थामध्ये विषमता आहे, अन्याय आहे, गुलामी आहे, भेदभाव आहे. आणि त्या शेटजी भटजी या शब्दाने या विचारधारेचा वापर करून हजारो वर्ष आम्हाला गुलामीमध्ये जे काही गुलामीमध्ये ठेवलेलं आहे. म्हणून आम्ही शेटजी आणि भटजी हे शब्द वापरणार. म्हणून ज्या विचारधारेवरती आमचा विश्वास आहे ते विचारधारेचं पालन आम्ही प्राणाच्याही पलीकडे करणार आणि आमचा जो काही दुःखी, कष्टी, शोषित समाज आहे त्याला
सुखाचे समाधानाचे दिवस आणण्यासाठी रात्रंदिवस जे काही आम्ही मेहनत घेत आहोत, आपण सर्वजण सक्रिय आहात, तर अशी साथ आपल्याला मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये सामाजिक परिवर्तनाची जी काही चाहूल आहे ती खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे. गरज आहे ती आपल्या सक्रिय सहभागाची, आपल्या योगदानाची. तर एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय भारत, जय भीम. साथियों,